थांबा. जर तुमची कन्या रास असेल तर पुढचे 2 मिनिट श्वास रोखून ऐका. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि धक्का करणारा चमत्कार घडणार आहे. 12 जुलै आणि पुढील 24 तास काळजाचा ठोका चुकवणारी वेळ जवळ आली आहे. तुमच्या कुंडलीतल्या ग्रहाची चक्र कशी काही फिरले आहेत. ही पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीची वादळी आणि भयंकर एंट्री होणार आहे, त्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नाही. ही व्यक्ती कोण आहे? ही तुमचं नशीब उजळवायला येणार की जुन्या हिशोबाचा बदला घ्यायला? भूतकाळाच्या अंधारातून एखादं जुनं रहस्य बाहेर पडणार की संपूर्ण आयुष्याची उलथापालथ होणार? मी आज तुम्हाला केवळ राशी भविष्य सांगायला आलेली नाही, तर येणाऱ्या वादळाची पूर्ण कल्पना द्यायला आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण पुढच्या 24 तासात जे घडणार आहे ते पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. नशिबाचा हा थरार चुकवू नका. खेळ आता सुरू होत आहे मंडळी. मित्रांनो, कन्या राशीचा स्वामी बुध पण 12 जुलैच्या रात्री नक्की काय घडणार आहे? आकाशमंडळात ग्रहाचे एक असे भयंकर जाळे विणले जात आहे जे 100 वर्षातून एकदा घडते. तुमच्या कुंडलीत अष्टम स्थान जे रहस्याचे आहे, अचानक घडणाऱ्या घटनांचे स्थान मानले जाते. सप्तम स्थान जे नाती आणि भागीदाराचे स्थान आहे, यांच्यामध्ये एक अत्यंत तीव्र ऊर्जा निर्माण होत आहे. चंद्र जेव्हा आपली नक्षत्राची दिशा बदलून कन्या राशीच्या गोचरामध्ये प्रवेश करते, तेव्हा विश्वाची एक अदृश्य शक्ती सक्रिय होते. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला रात्री अचानक जाग येणे, अस्तव्यस्त वाटणे किंवा कोणीतरी आपल्या आसपास असल्याचा भास होणे हे काही साधे सामान्य संकेत नव्हते. हे संकेत होते 12 जुलैच्या त्या विशिष्ट क्षणाचे. ग्रहाची ही युक्ती तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीला खेचून आणत आहे जी 24 तासात नशिबाचे दरवाजे अशा वेगाने उघडणार आहे की येणाऱ्या वादळाला रोखणे तुमच्या किंवा माझ्या हातात नसेल. विश्वाने आपल्या फसा टाकला आहे की त्यांची पहिली शिकार किंवा पहिला सर्वात मोठा फायदा कन्या राशीला होणार आहे. मंडळी, आता आपण सर्व मुख्य काळजाचा ठोका चुकवणारा प्रश्न, गुरुजी ती व्यक्ती नक्की कोण आहे, तिची ओळख काय, ग्रहाचा भयंकर संकेतनुसार मी या व्यक्तीची 3 अशी गुप्त लक्षण सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. नीट ऐका आणि तुमच्या आसपासच्या लोकांवर नजर ठेवा. पहिला संकेत, भूतकाळातील ती अधुरी ही अशी व्यक्ती असू शकते जी काही महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात वादळ आणून अचानक गायब झाली होती. जिच्या आठवणीने आजही तुम्ही रोज रात्री सुखात जात नाही. 12 जुलैच्या या 24 तासात ती व्यक्ती अचानक कोणत्याही माध्यमातून, मग तो सोशल मीडिया असो, एखादी नवीन फोन असो किंवा थेट तुमच्या समोर येऊन तुमचा दरवाजा ठोठवू शकते. ती तुमची माफी मागू शकते किंवा एखादं असं गुपित सांगू शकते ज्याने तुमचे पाय जमिनीवर सरकतील. दुसरा संकेत, डोळ्यात अथांग रहस्य असणारी नवीन व्यक्ती. जर ती व्यक्ती तुमचं नवीन असेल तर तिची ओळख तिच्या डोळ्यात असेल. पुढील 24 तासात तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटेल जिच्याची नजर मिळताच तुम्हाला देजा होईल, म्हणजे की व्यक्तीला आधी कुठेतरी पाहिले असं भयंकर भास होईल. तिचे बोलणे अतिशय प्रभावी असेल, पण तिच्या मनात नक्की काय चाललं ते तुम्हाला ओळखता येणार नाही. तिसरा संकेत, नावाचं पहिलं अक्षर. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या गतीनुसार या व्यक्तीचं नावाचं पहिलं अक्षर हे म, स, अ किंवा क या अक्षरापासून सुरू होण्याची शक्यता 99 पेक्षा जास्त आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ प्रेम घेऊन नाही तर तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलण्याची ताकद घेऊन येईल. पण सावधान, ही व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमची एंट्री साधी नसेल. ती तुमच्या आयुष्यात एक असं सत्य घेऊन येईल जे स्वीकारणं सुरुवातीला तुमच्यासाठी अतिशय कठीण असेल. हा मंडळी, चौथा संकेत मंडळी, काळ्या किंवा गडद रंगाचे कनेक्शन. हा संकेत अत्यंत भयंकर. ही ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल किंवा तुमच्याशी संपर्क साधेल तेव्हा तिने काळ्या, निळ्या किंवा गडद रंगाचे कपडे परिधान केले असतील किंवा तिच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये डीपी या रंगाचा प्रभाव असेल. हा रंग शनी आणि राशी परिवर्तनाच्या ऊर्जेशी जोडलेला आहे. पाचवा संकेत,
नावाचं पहिलं अक्षर. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या गतीनुसार या व्यक्तीचं नाव पहिलं अक्षर म, स, क किंवा क अक्षरापासून सुरू होण्याची शक्यता 99 पेक्षा जास्त आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ जवळीक घेऊन येणार नाही, ती तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलण्याची ताकद घेऊन येईल. पण सावधान, ही व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तिची एंट्री साधी नसेल. ती तुमच्या आयुष्यात एक असं सत्य घेऊन येईल जे स्वीकारणं सुरुवातीला तुमच्यासाठी अतिशय कठीण असेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या डोक्यात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं का? विचार करा. हो मंडळी, कारण जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा शांतपणे येत नाही, ते जुन्या, कुजलेल्या आणि कुमकुमत गोष्टींना उघडून टाकतं. अगदी असंच काही 12 जुलैच्या या 24 तासात कन्या राशीच्या बाबतीत घडणार आहे. ही व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात पाऊल टाकेल तेव्हा तुमच्या डोक्यावरून वर्षानुवर्ष चालत आलेली नैराश्य, अपयश आणि एकटेपणाचं जे सजावट होतं ते वादळ एका झटक्यात उकडून टाकेल. पण हा थरार इथे संपत नाही. या वादळी एंट्रीचे 2 भयंकर परिणाम होणार आहे जे ऐकून तुमचं कान टकरवतील. पहिला परिणाम, मुखवटे गळून पडणार. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताच तुमच्या आसपास असणारे जे मित्र किंवा नातेवाईक तुमच्याशी खोटं बोलत होते, पाठीत खंजीर खुपसत होते किंवा केवळ स्वार्थासाठी तुमच्यासोबत होते, त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. ग्रहाची ऊर्जा अशी काही परिस्थिती निर्माण करेल की या स्वार्थी लोकांचे मुखवटे गळून पडतील आणि ते तुमच्या आयुष्यात कायमचे बाहेर फेकले जातील. हा बदल सुरुवातीला तुम्हाला मानसिक धक्का देईल, पण तो भविष्यासाठी अत्यंत गरजेचा असेल. दुसरा परिणाम, भावनांना उद्रेक. कन्या राशीचे लोक सहसा आपल्या भावना मनात दाबून ठेवतात. ते कोणासमोर रडत नाही आणि कोणाकडे आपलं दुःख सांगत नाही. पण त्या व्यक्तीची एंट्री तुमच्या भावनांचा असा काही उद्रेक होतो की तुम्ही स्वतःवरचा ताबा गमावून बसाल. ती व्यक्ती तुमच्या मनातील प्रत्येक गुपित, प्रत्येक वेदना ओळखून घेईल. कन्या राशीच्या जातकांनो, हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नाहीये, तर ते तुम्हाला एका नव्या स्वरूपात उभे करायला येत आहे. ज्या गोष्टी तुम्ही कधी कल्पना केली नाही त्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना तुम्हाला दिसतील. पण लक्षात ठेवा, वादळ टिकून राहण्यासाठी तुम्हाला स्वतः मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवणं लागेल. जर तुम्ही घाबरला तर आपल्या संधीचा फायदा घेता येणार नाही. आता या वादळात स्वतःला कसं वाचवायचं आणि नशिबाची ही सुवर्ण संधी कशी साधायची ही मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. मंडळी, आतापर्यंत तुम्ही ऐकलं की काय घडणार आहे, ती व्यक्ती कोण असणार आहे. पण ज्योतिषशास्त्र एक नियम नेहमी लक्षात ठेवा, जिथे मोठी संधी असते तिथं मोठा धोकाही धाबा करून बसलेला असतो. 12 जुलैच्या या 24 तासात जेव्हा ती अदृश्य ऊर्जा तुमच्या दिशेने येते तेव्हा तुमच्याकडून झालेल्या 3 छोट्या चुका हे संपूर्ण संधीचं माथावर करू शकतं. म्हणून कान देऊ ऐका की तुम्हाला या काळात नक्की काय करायचं आहे, काय टाळायचं आहे. पहिली भयंकर चूक, अतिविचार आणि संशयाचे भूत. कन्या राशीचा स्वभाव आहे की ते प्रत्येक गोष्टीचं खूप खोलवर जातात, खूप विचार करतात आणि लगेच संशय घेतात. 12 जुलै तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल किंवा समोर येईल तेव्हा ही व्यक्ती अशी का वागते, हिचा काय स्वार्थ असेल का, असा अतिविचार करून तिला स्वतःपासून दूर ढकलू नका. तुमचा हा संशय स्वभाव आलेल्या लक्ष्मीला किंवा नशिबाच्या संधीला लाथाळून लावू शकतो. तुमच्या मनाचे दरवाजे उघडे ठेवा. दुसरी चूक, रागाच्या भरात जुने हिशोब काढणे. जर ती व्यक्ती तुमच्या भूतकाळात असेल, ती समोर माफी मागायला किंवा जुनं नातं सुधारायला येत असेल तर अहंकारपणा किंवा जुना राग दाखवू नका. जर तुम्ही 24 तास तिच्यावर राग काढला तर ग्रहाची फिरलेली चक्र उलटी फिरतील आणि हे नातं, ती संधी कायमची नष्ट होईल. आता या 24 तासात नशिबाची पूर्ण ऊर्जा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी करायचं काय? 3 महाउपाय नीट लिहून घ्या. मंडळी, 12 जुलै सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या फोटोवर किंवा मंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा लावा. तिथे बसून डोळे बंद करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि त्या वादळी एंट्रीला स्वीकारण्याची शक्ती तुम्हाला मिळेल.
काळ्या रंगाचा त्याग आणि हिरव्या रंगाचा वापर. जरी त्या व्यक्तीचे कनेक्शन गडद रंगाशी असले तरी तुम्हाला 12 जुलैचे काळ कपडे घालणे टाळायचे आहे. कारण कन्या राशीचा स्वामी बुध आणि बुधाचा रंग हिरवा. शक्य असल्यास हिरवा किंवा पांढरा रंग कपडे परिधान करा. त्यामुळे तुमची संमोहन शक्ती, ॲक्टिव्हिटी पॉवर वाढेल. रात्रीच्या वेळेत ते 11 मिनिटे. 12 जुलैच्या रात्री 11 ते 12च्या दरम्यान फक्त 11 मिनिटे शांत एकटा बसा. आपले दोन्ही हात जोडून विश्वाचे आभार माना आणि म्हणा, माझ्या आयुष्यात जे काही चांगले बदल घडणार आहे त्यासाठी मी तयार आहे. हा एक विचार तुमची इच्छाशक्ती ग्रहाच्या ऊर्जेत जोडून देईल. मंडळी, हा उपाय साधे वाटेल पण त्याची ताकद अफाट आहे. आता हा खेळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. 24 तास तुमच्यानंतर तुमच्या कमेंटची मी वाट पाहणार आहे. पण त्याआधी समारोप करताना मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी पुढच्या भागात मी सांगेल. कन्या राशीच्या प्रिय जातकांनो आणि भगिनींनो, भावांनो, आता आपण 40 मिनिटाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत मी जे काही ग्रहण, गणित, ते व्यक्ती आणि उपाय सांगितले ते सर्व एका बाजूला आणि विश्वाचा एक अंतिम नियम एका बाजूला. गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही सहन केलं, मग तो प्रेम मिळालेला धोका असो, पैशाची चणचण असो किंवा रात्रीच्या अंधारात एकटं राहून गळलेली असावं, असं ते सगळं या विश्वाने पाहिलं आहे. कन्या राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात. ते कोणाचं वाईट चितत नाही, तर कोणी त्यांचं नेहमी त्रासाला समोर जात नाही. तुमचा आजवरचा अनुभव असेल ना, पण लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम आहे, जेव्हा रात्रीचा अंधार जास्त गडद असतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आता सकाळ खूप जवळ आली आहे. 12 जुलैचा हा क्षण आणि पुढील 24 तास तुमच्या आणि याच अंधाऱ्या रात्रीचा शेवट करण्यासाठी आले आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. हा काळ केवळ एक योगायोग नसेल, तर तुमच्या चांगल्या कर्माचं फळ असेल. स्वतःवर विश्वास ठेवा. भिंतीवर मनात जागा देऊ नका. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपून तुमच्या रोजच्या कामाला लागला तेव्हा एक नवीन ऊर्जा, नवा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल. जे झालं ते खुल्या मनाने स्वागत करा. माझ्या आशीर्वाद आणि या विश्वाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी कायम आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा 12 जुलै या 24 तासात किंवा त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे बदल घडतील, एखादा मेसेज येईल किंवा कोणी भेटेल, ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओमधून सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल, मनाला शांतता मिळाली असेल, तर या व्हिडिओला आत्ता लाईक करा. तुमच्या ओळखीच्या इतर कन्या राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. आणि अशाच नशीबवानाच्या आणि ज्योतिषशास्त्राच्या गूढ रहस्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा. पुन्हा भेटू एका महाशक्तिशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. महादेवाची कृपा तुमच्यावर कायम राहो. जय महाकाल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त रहा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहा मंडळी. आणि तुमची अशीच माझ्यावर कृपा असू द्या. चला तर सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त रहा मंडळी. बाय.